बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा 10 वर्षीय बालिका ठार. चारथीत शिकणाऱ्या दीपमाला तडवीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू. तळोदा तालुक्यातील सरदार नगर शिवारातील घटना. तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे काल 45 वर्षीय ललिताबाई पाडवी या महिलेवर हल्ला करत ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका 10 वर्षीय बालिकेस बिबट्याने ठार केल्याने वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तळोदा तालुका हादरला आहे. इयत्ता 4थीत शिक्षण घेत असलेली दीपमाला नरसिंग तडवी राहणार सरदार नगर ही आपल्या मैत्रिणीसोबत रेवानगर येथील तिचे आजोबा शिवा धुऱ्या पाडवी यांच्या मकईच्या शेतात मक्की घेण्यासाठी सकाळी 10 वाजता गेली असता. सकाळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दीपमाला वर झटाप घालत, मकईच्या शेतातून 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. हल्ल्यात बालिकेच्या मानेवर तसेच कानाजवळ गंभीर जखम झाल्याने तिच्या जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोबत गेलेल्या मैत्रिणींनी सरदार नगर येथे तिचे वडील नरसिंग तडवी यांना घटनेची माहिती देताच बापाने एकच आक्रोश करत घटनास्थळी पोहोचले. नरसिंग तडवी रात्री त्याच शेतात पाणी भरत होते. सकाळी घरी येऊन झोपल्यावर दीपमाला आपल्या मैत्रिणीसोबत मककी घेण्यासाठी शेतात गेली आणि नरभक्षक बिबट्याने तिची शिकार केली. एका निरागस बालिकेला बिबट्याने शिकार करत ठार केल्याने दुसऱ्या दिवशी लागोपाठ नरभक्षक बिबट्याने 2 जीव घेतल्याने तळोदा तालुका सुन्न झाला आहे. मात्र वनविभागाने बिबट जेरबंद न करता आता बिबटमुक्त तळोदा तालुका करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी. नरभक्षक बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कधी कोणाचा बिबट बळी घेईल या भीतीने शेत शिवारात शेतकरी जाण्यास बिबट्याचा प्रचंड दहशतीने घाबरले आहेत. तळोदा तालुक्यातून बिबट हद्दपार करण्यासाठी खास मोहीम राबवली जावी. आता वनविभागाने फक्त पंचनामा करून कागद न रंगवता शेत शिवारातील बिबटमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी बिबट्याची दहशत संपवायला हवी. शेत शिवारातील नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन विशेष ऑपरेशन राबवायला पाहिजे. नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत आणि वनविभागाच्या कामगिरीवर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.